STV न्यूज़ आवाज़ बुलंदियों तक। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी अनेक वर्ष गणपती काम केलं आहे। आता मी ओबीसी आयोगाचा अध्यक्ष आहे आणि या सगळं जे या ठिकाणी धरणे कार्यक्रम चालू आहे यामध्ये अधिकांश ओबीसी वर्ग दलित आदिवासी आहेत। अशा लोकांच्या धरणे कार्यक्रमाची मला बातमी कळाली की या ठिकाणी अरविंदो इन्फ्रास्ट्रक्चर एक मायनिंग कंपनी आहे आणि कर्नाटक पॉवर कंपनी पण एक आहे, ते कोळसा खनन ऑफिस आहे। तिसरं आहे की आता WCLने काही इकडचे एकोणा भागातील काही जमिनी अधिग्रहण करून रेल्वे लाईन टाकत आहे। ते 5-6 गावाची नावं आहेत। त्या 5-6 गावाच्या लोकांचा विषय फरान मोकासा आणि बेलोरा मानवटाळा अशी काही गावं आहेत। असे 15-20 गावाचा प्रश्न आहे। या ठिकाणचे सरपंच आणि शेतकऱ्यांनी म्हणून जे आज धरणे चालू केलं आहे या सर्वांचं म्हणणं एक आहे की आम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही, नोकऱ्या देत नाहीत, जमिनी लवकर घेत नाही आणि आमचे रस्ते खराब करत आहेत, पिकाचं नुकसान करत आहे आणि नियमाच्या पलीकडे जाऊन जिल्हा प्रशासनाने मायनिंगची परवानगी दिली की पुनर्वसनाशिवाय आता या ठिकाणी बेलोरा गावाचं पुनर्वसन लिहून आहे, ते झालं नाही लोकांचं म्हणणं आहे। बरान मोकासा गावाचं पुनर्वसन आहे, नंतर मायनिंग आहे, तो पुनर्वसन झालं नाही, मायनिंग चालू आहे। बेलोराचं पुनर्वसन झालं नाही, मायनिंग चालू परवानगी दिली जिल्हा प्रशासनाने, मायनिंग अधिकाऱ्यांनी आणि या सगळ्या गोष्टीला घेऊन जे धरणे आहेत त्याचं मी ऐकण्याकरता मला याबद्दल माहिती अशी आहे की लोकांच्या म्हणण्यात काही दम आहे की राज्याचा नियम आहे की पुनर्वसनाशिवाय आपण तिथं स्थिती करू शकत नाही, मायनिंगची ब्लास्टिंग करू शकत नाही। लोकांची घरं आहेत, लोक राहतात त्या ठिकाणी, म्हणून अशा ठिकाणी सध्या तरी मायनिंग करून हे नियम आहे, पहिले पुनर्वसन करावं, त्याचं उल्लंघन झालं आहे आणि त्याच्या पलीकडं म्हणजे अरविंदोमानी झालेलं आहे उल्लंघन, जिल्हा प्रशासन त्याला जिल्ह्यात आणि बनांमध्ये उल्लंघन झालं असं लोकांचं म्हणणं आहे, येऊन दिलं जातं। या सगळी तपासणी मी करणार आहे, यांचं ऐकून घेतलं याचा अर्थ दिखावा नाही। अजून एक मोठा आक्षेप असा आहे की APCL मध्ये जमीन अधिग्रहण केलं, जमीन त्यांनी कोळसा न काढता मॉरिशसची जमीन अधिग्रहण केली, लीजवर घेतली, ती लीज देत असताना फॉरेस्टच्या शर्ती अटी ठेवल्या होत्या की त्यामध्ये लोकांचा निष्कर्ष हक्क आहे, ज्या जमिनीत तुम्ही कोळसा काढणार आहात तर या जमिनीचा निष्ठार हक्क बाधित होणार नाही आणि त्या प्रकारे तुम्ही मायनिंग करा। आता समोर असं आलेलं आहे की लोकांनी आक्षेप घेतले माझ्यापाशी की सर्व अटी शर्तीचं उल्लंघन करून कर्नाटक एमटा माइनच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी मायनिंग केलं, जिल्हा प्रशासनाला तक्रारी झाल्या,
फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्पॉट इन्स्पेक्शन केलं, अटी शर्तीचं उल्लंघन झालं हे लिहून दिलं आणि फॉरेस्टनी ही खनन बंद करावं असा आदेश दिला. या आदेशाला धुडकावून जिल्हा प्रशासनाने त्याला मायनिंग करायची पुन्हा परवानगी देऊन एक गंभीर अपराध केल्याचं लोकांचं म्हणणं या ठिकाणी मी ऐकलेलं आहे. हे खरं असेल, जिल्हा प्रशासन यामध्ये किती इन्व्हॉल्व आहे, असं चूक का केली, हा एक चिंतनाचा आणि चौकशीचा विषय बनतो आहे. हे गंभीर मामला आहे. गंभीर बाब यासाठी आहे की फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या अटी शर्तीवर त्यांना जमीन दिली 84 हेक्टर, त्या अटीचं उल्लंघन झाल्याचं फॉरेस्टच्या डीएफओत नाही, कंजर्वेटर लिहितात आणि त्याला जिल्हा प्रशासन न पाहता परवानगी देतो आहे.